सकाळी नाश्त्यासाठी काय बनवावं? हा प्रश्न सर्वांनाच असतो. जवळजवळ 80% लोकं चुकीच्या पद्धतीने नाश्ता करत असतात किंवा चुकीच्या गोष्टी नाश्त्यामध्ये खात असतात. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की 5 असे वर्स्ट ब्रेकफास्ट ऑप्शन म्हणजे खूपच वाईट असे पदार्थ जे नाश्त्यामध्ये तुम्ही घेताय आणि त्यासोबतच सांगणार आहे, की 5 असे चांगले पदार्थ जे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता. सो तुम्हाला सुद्धा जाणून घ्यायचं असेल, की खराब नाश्त्याच्या सवयी कुठल्या आहेत किंवा खराब कुठला नाश्ता आहे जो खाल्ला नाही पाहिजे आणि चांगले ब्रेकफास्ट ऑप्शन्स कुठले आहेत, तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. बघा, सकाळचा जो नाश्ता आहे तो फक्त एक जेवण किंवा पोट भरण्यासाठी खाणं असं नाही आहे. सकाळचा ज्या नाश्त्यामध्ये आपण ज्या गोष्टी खातो त्यावरच आपला दिवस कसा असणार आहे हे ठरतं. तुमच्या दिवसभराची जी काही ऊर्जा आहे किंवा आपल्या कामावर लक्ष केंद्रित होण्याची जी क्षमता आहे, त्यानंतर आपलं वजन कसं राहणार आहे, आपल्याला फ्युचरमध्ये कुठले आजार होणार आहेत, अशा बऱ्याच गोष्टी त्यावर डिपेंड करतात. म्हणूनच जो काही नाश्ता आहे तो हेल्दी असला पाहिजे आणि त्यामुळे आपलं जे आरोग्य आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे, ह्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. सो बघा, चुकीच्या पद्धतीने जर नाश्ता केला किंवा चुकीच्या गोष्टी नाश्त्यामध्ये खाल्ल्या तर बरेच, जसं मी सांगितलं, लाईफस्टाईल रिलेटेड आजार होतात. फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो, डायबिटीज हा आजार होऊ शकतो किंवा वजन वाढू शकतं. म्हणूनच नाश्त्यामध्ये पोषक तत्वांनी भरपूर आणि हेल्दी अशा गोष्टी घेतल्या पाहिजेत. सो सुरुवातीला मी सांगणार आहे 5 असे वर्स्ट ब्रेकफास्ट ऑप्शन, म्हणजे खूपच खराब जे पर्याय आहेत नाश्त्यासाठी, ते सर्वात पहिल्यांदा मी सांगणार आहे. त्यातलं पहिलं जे आहे ते म्हणजे ब्रेकफास्ट सिरियल. सो बघा, बऱ्याच जणांना सकाळी वेळ नसतो, त्यामुळे सिरियल्स खूप लोक रेग्युलरली खात असतात. सो बघा, दुधामध्ये सिरियल्स ॲड करून रेग्युलरली किंवा खूपच फ्रिक्वेंटली नाश्त्यामध्ये हा पर्याय ते निवडत असतात. सो ह्या ब्रेकफास्ट सिरियल्समध्ये खूप अतिप्रमाणात साखर असते, त्यानंतर प्रिझर्वेटिव्ज असतात, खूप जास्त प्रोसेस केलेलं असतं हे फूड. त्यासोबतच ह्यामध्ये फायबर नसतात. सो म्हणून काय होतं, ह्यामधली फक्त साखर जी आहे ती आपल्या शरीराला मिळते आणि म्हणूनच पुढे जाऊन मोठे आजार होऊ शकतात. डायबिटीज, इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होऊ शकतो आणि फॅटी लिव्हरचा त्रासही होऊ शकतो. इनफॅक्ट इन्सुलिन रेझिस्टन्समुळे बऱ्याच जणांना हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्राससुद्धा होतात, वजन वाढतं. म्हणूनच ब्रेकफास्ट सिरियल्स हा खूपच खराब पर्याय आहे नाश्त्यासाठी. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे तो बऱ्याच घरांमध्ये दिसून येतो. जवळजवळ म्हणेन 80 ते 90% घरांमध्ये हाच नाश्ता केला जातो आणि ते म्हणजे चहासोबत चपाती खाणं किंवा चहासोबत बिस्किट खाणं. सो बघा, चहा जे आहे एकतर त्यामध्ये आपण साखर टाकतो, त्यासोबतच जे बिस्किट आहे ते मैद्याने बनलेलं असतं. त्यानंतर जी चपाती आहे, सो चपातीसुद्धा बरेच जण आदल्या दिवसाची चपाती खातात किंवा त्या दिवशीसुद्धा सकाळी बनवून खातात. सो बघा, चहामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. टॅनिनमुळे काय होतं, त्यासोबत खाल्लेल्या गोष्टी आहेत चहासोबत, कुठलाही नाश्ता करा किंवा चपाती खा, त्यातलं आयन आहे ते शरीरामध्ये अब्झॉर्ब होत नाही. त्यानंतर चपाती जी आहे त्यामध्ये प्रोटीन आहे, पण ते खूप कमी प्रमाणात आहे. जास्त करून कार्बोहायड्रेट्स आहेत. त्यासोबत जे काही, जर तुम्ही बिस्किट खात असाल तर बिस्किटमध्ये सर्वांनाच माहिती आहे, कारण हे मैद्याचं बनलेलं आहे, त्यामध्ये मैदा आणि साखरच जास्त प्रमाणात असते. म्हणूनच कुठलीच पोषक तत्व ह्यातून मिळत नाहीत. सो असं जर तुम्ही रेग्युलरली खात असाल तर ह्यामुळे सुद्धा बरेच आजार होऊ शकतात. पोटावरची चरबी वाढते, त्यानंतर वजन वाढतं, डायबिटीज हा त्रास होऊ शकतो आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे, जसं मी सांगितलं, बरेच आजारही होतात. महिलांमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्सचे त्रास होतात, स्किनचे आजार होऊ शकतात, पिंपल्स येतात किंवा ॲसिडिटी, इनडायजेशनचा त्रास होतो. बऱ्याच जणांना सकाळी चहा प्यायल्यानंतर पचनाचे बरेच विकार होतात. सो ॲसिडिटीचा त्राससुद्धा ह्यामुळे होऊ शकतो. म्हणूनच हे खूपच खराब ऑप्शन आहे नाश्त्यासाठी. पुढचं जे आहे ते म्हणजे फ्रूट ज्युसेस. तुम्ही घरी बनवलेलं फ्रूट ज्यूस किंवा इव्हन बाहेरचं पॅकेटमध्ये असलेलं फ्रूट ज्यूस आहे, ते आपल्या शरीरासाठी, आपल्या लिव्हरसाठी खूप हानिकारक आहे. पॅकेट ज्यूस पिणं किंवा इव्हन घरी बनवलेलं फ्रूट ज्यूस पिणं, ह्यामध्ये फक्त साखर असते. कारण जेव्हा आपण ज्यूस बनवतो त्यातले जे फायबर्स आहेत किंवा न्यूट्रिएंट्स आहेत हे निघून जातात आणि फक्त साखरेचं पाणी राहतं आणि मग ही साखर शरीराला एकदम मिळाल्यामुळे प्रोसेस करणं खूपच अवघड जातं. स्पेशली फळांमध्ये जी साखर असते त्याला फ्रक्टोज असं म्हणतात आणि ही जी फ्रक्टोज आहे ते आपल्या लिव्हरवर खूप जास्त प्रमाणात लोड निर्माण करते आणि म्हणूनच फॅटी लिव्हरचे त्रास होऊ शकतात. त्यासोबतच हॉर्मोन्स रिलेटेड बरेच आजार होतात. सतत फ्रूट ज्युसेस घेतल्यामुळे बेली फॅट वाढतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा सुद्धा त्रास होतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं फ्रूट ज्यूस घेणं तुम्ही अवॉइड करा. जर तुम्हाला फळं खायची असतील, डायरेक्टली फळं खा. त्याचा ज्यूस बनवून किंवा त्याचा रस बनवून अजिबात खाऊ नका. आणि जे बाहेरचे किंवा पॅकेटमध्ये असणारे ज्युसेस असतात त्यामध्ये तर साखरसुद्धा असते, प्रिझर्वेटिव्ज असतात, म्हणजे खूप सारे केमिकलसुद्धा ॲड केलेले असतात. त्यामुळे ते तर अजिबातच कधी घेऊ नका. सो ओव्हरऑलच फळांचा रस किंवा फ्रूट ज्युसेस आहे हे सुद्धा खूप खराब ऑप्शन आहे आपल्या आरोग्यासाठी. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे इन्स्टंट ओटमील.
इन्स्टंट बनणाऱ्या बऱ्याच गोष्टी सकाळी नाश्त्यासाठी लोकं घेत असतात. सो इन्स्टंट ओटमीलसुद्धा हे पॅकेटमध्ये येतं. बघा डायरेक्ट ओट्स तुम्ही खाल्ले तर ते थोडेफार चांगले तरी आहेत. पण हे जे इन्स्टंट ओट्स असतात ते आरोग्यासाठी अजिबातच चांगले नाहीत. कारण एक तर हे सुद्धा खूप प्रोसेस केले जातात. ह्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रिझर्वेटिव्स ॲड केले जातात आणि ह्यामध्ये साखर असते, कृत्रिम फ्लेवर्स असतात. सो हे आपल्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक असू शकतात. म्हणूनच रेग्युलरली असे ओट्स खाणंसुद्धा तुम्ही कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. ह्यामध्ये थोडेफार फायबर असतात पण बाकी पोषक तत्व अजिबातच नसतात. आणि जर तुम्ही असे ओट्स रेग्युलरली घेतले तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे साखर आहे त्याचं इम्बॅलन्स होऊ शकतं, वजन वाढू शकतं. म्हणूनच हे इन्स्टंट ओट्स आहेत ते सुद्धा घेणं तुम्ही कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे समोसा किंवा वडापाव खाणं. बरेच जण घरामध्ये ब्रेकफास्ट करत नाहीत आणि मग बाहेर जाऊन खूप इझिली अशा मिळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतात आणि त्यामध्ये मग समोसा वडापाव खाणंसुद्धा खूप कॉमन झालं आहे. आता तुम्हाला हे सर्वांना माहिती आहे की तळलेल्या गोष्टी, मैद्याच्या गोष्टी हे सकाळी नाश्त्यासाठी घेणं खूपच घातक असू शकतं. सो एकतर सकाळी आपण बघा एवढ्या वेळाचा फास्ट केलेला असतो, रात्रभर आपण काही खात नाही आणि सकाळी जे आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे ते खूप हेल्दी असं गेलं पाहिजे. आणि समोसा किंवा वडापावच्या ज्या गोष्टी येतात तेव्हा हे एक तर तळलेलं आहे, त्यासोबतच पाव म्हणजे आपण मैद्याच्या गोष्टीसुद्धा घेतो. हे जर रेग्युलरली घेतलं तर पचनाचे विकार होतात. त्यासोबतच मैदा असल्यामुळे ब्लड शुगर इम्बॅलन्स होते, बरेच आजार होऊ शकतात. तुम्हाला लिव्हर किडनीचे आजार होऊ शकतात आणि खूप जास्त प्रमाणात ॲक्च्युली पोटाचे विकार होतात. कारण ह्या गोष्टी शरीराला, आपल्या पोटाला पचण्यासाठी खूप जड असतात. म्हणूनच हे समोसा, वडापाव ह्या गोष्टी घेणं तुम्ही प्लीज बंद करा. कारण हे आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी नाही खायच्या तर मग काय खायला पाहिजे? सो आता मी तुम्हाला सांगणार आहे काही असे नाश्त्याचे पर्याय जे तुम्ही घेऊ शकता जे हेल्दी आहेत, ज्यामुळे ब्लड शुगर एकदम इम्बॅलन्स होत नाही आणि पोषक तत्वसुद्धा मिळतात. पहिलं जे आहे ते म्हणजे पोहे किंवा उपमा. बघा तसा पोहे आणि उपमा हे एवढं चांगलं नाही कारण ह्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात. पण पोहे आणि उपमा बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर मग तुम्ही पोहे आणि उपमासुद्धा हेल्दी करू शकता. तर पोहे आणि उपमा बनवताना क्वांटिटी कमी असली पाहिजे आणि ह्यामध्ये भाज्यांची क्वांटिटी जास्त असली पाहिजे. तुम्ही भरपूर प्रमाणात भाज्या ह्याच्यामध्ये ॲड करा, जसं की मटार आहे, त्यानंतर कॉलीफ्लॉवर आहे, गाजर आहे, अशा बऱ्याच भाज्या आहेत त्या तुम्ही ॲड करू शकता. त्यासोबतच ह्यामध्ये मूठभर तुम्हाला जे शेंगदाणे आहेत ते ॲड करायचे आहेत. शेंगदाणे ॲड केल्यामुळे ह्यामध्ये प्रोटीन्स ॲड होतात आणि हा जो पोहा किंवा उपमा आहे तो खूप जास्त प्रमाणात पौष्टिक होऊन जातो. म्हणजे ह्यामध्ये चांगले प्रोटीन्स येतात, चांगले कार्बोहायड्रेट्स येतात आणि भाज्या ॲड करतो त्यामुळे फायबरसुद्धा येतात. तर हा अगदी खूप पौष्टिक असा नाश्त्याचा ऑप्शन होऊन जातो. पण नेहमी लक्षात ठेवा की जे आपण रेग्युलरली पोहे बनवतो तसे न बनवता तुम्ही भाज्या आणि शेंगदाणे टाकूनच पोहा किंवा उपमा बनवायचा आहे. त्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे डाळींचे डोसे किंवा त्याला चिला असंही म्हणतात. तर मूग डाळ, बेसन किंवा बाकी डाळीसुद्धा आहेत त्या मिक्स करून तुम्ही चिला बनवू शकता. तर हा चिला किंवा हे डाळींचे डोसे असतात ते बनवताना तुम्ही ह्यामध्ये सुद्धा भाज्या ॲड करू शकता आणि ते बनवताना तुम्ही हेल्दी फॅट्स वापरा, म्हणजे तुपाचा वापर करू शकता. बघा ह्या डाळींमध्ये प्रोटीन्सचं प्रमाण असतं त्यामुळे सकाळी सकाळी जे आहे तुम्हाला ह्यातून प्रोटीन्स मिळतात आणि ब्लड शुगर जे आहे ते पटकन वाढत नाही, ते बऱ्यापैकी नियंत्रणात राहते. सकाळी आपण ज्या गोष्टी खातो त्यामुळे जी रक्तातली साखर आहे ती पटकन वाढली नाही पाहिजे, एक बॅलन्स असली पाहिजे. म्हणूनच असेच ब्रेकफास्ट ऑप्शन्स किंवा अशाच नाश्त्याचे पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत जेणेकरून ब्लड शुगर एक बॅलन्स स्टेटमध्ये राहिली पाहिजे. दुसरं ऑप्शन आहे हे डाळींचे डोसे, मूग डाळ किंवा बेसन चिला जे आहे ते तुम्ही घेऊ शकता. तिसरं जे ऑप्शन आहे ते म्हणजे पनीर किंवा अंडी. जर तुम्ही अंडी रेग्युलरली खात असाल तर तुम्ही अंड्याचे वेगळे प्रकार आहेत. तुम्ही ऑमलेट घेऊ शकता किंवा भुर्जी बनवून खाऊ शकता किंवा असंही अंडं बॉईल करून घेऊ शकता. त्यानंतर पनीर आहे. पनीरमध्ये सुद्धा भाज्या टाकून किंवा त्यामध्ये भुर्जी बनवून अशा वेगळ्या प्रकारे तुम्ही पनीर घेऊ शकता. सो हे सुद्धा अंडं आणि पनीर हे खूप चांगलं ब्रेकफास्ट ऑप्शन आहे कारण ह्यामध्ये ब्लड शुगर इम्बॅलन्स होत नाही. आपल्याला बऱ्याच जणांना जे एक प्रोटीनची डेफिशियन्सी आहे, म्हणजे तुम्ही बघाल तर आपल्या आहारामध्ये जास्त प्रोटीन नसतंच, त्यामुळे जास्तीत जास्त होईल तेवढं प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे ती नाश्त्यामध्येच आपण कंप्लीट केली पाहिजे. म्हणूनच आपल्याला प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घ्यायचे आहेत. सो अंड पनीर जसं मी सांगितलं ह्यामध्ये भाज्या टाकून किंवा अशा वेगळ्या प्रकारे तुम्ही हे घेऊ शकता. अंडी आणि पनीर खाण्याचा अजून एक फायदा आहे की ह्यामध्ये हेल्दी फॅट्ससुद्धा आहेत. सो हेल्दी फॅट्सनी हा एक फायदा होतो की ज्यांना पण डायबिटीज आहे किंवा ज्यांची ब्लड शुगर अजिबातच नियंत्रणात येत नाही त्यांना हे खूपच फायदेदायक आहे. आणि अंडी किंवा पनीर खाल्ल्यामुळे शुगर लेवल पटकन वाढत नाही, म्हणून हे डायबिटीजवाल्या लोकांसाठी खूपच चांगलं ऑप्शन आहे. त्यानंतर पुढचं जे आहे, तुम्ही जर पराठे खात असाल तर पराठे पण अगदी बटाट्याचा पराठा किंवा साधा पराठा घेण्यापेक्षा तुम्ही पनीर पराठा घेऊ शकता किंवा जे छोले आहेत, मटर आहे, यांना बॉईल करून आणि बारीक करून
हे तुम्ही पराठ्यामध्ये ॲड करू शकता. सो पराठासुद्धा मग एक चांगलं ऑप्शन आहे, कारण ह्यामध्ये मग प्रोटीन्स तुम्ही ॲड केल्यामुळे तुमचं ब्लड शुगर इम्बॅलन्स होत नाही, तुमची ऊर्जा आहे ती मेंटेन राहते आणि प्रोटीन्स मिळतात. म्हणूनच तुम्ही पराठे, मटार किंवा छोले ॲड करून बनवू शकता. आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता, जेणेकरून फायबरसुद्धा तुमच्या शरीराला मिळतील आणि जेवढं होईल तेवढे जे काही न्यूट्रिएंट्स रिक्वायरमेंट म्हणजे पोषक घटकांची जी काही कमतरता असते ती सुद्धा तुम्ही पुरी करू शकता. म्हणूनच भाज्या, डाळी हे जेवढं तुम्हाला सकाळी ॲड करता येईल तुमच्या नाश्त्यामध्ये तेवढं तुम्ही ॲड करा. त्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे स्मूदी. सो स्मूदी बनवताना सुद्धा तुम्ही साधी स्मूदी बनवा, अगदी जी गोड असते ती नाही. तर तुम्ही नट्स आणि सीड्स हे ॲड करून तुम्ही स्मूदी बनवू शकता. सो स्मूदी बनवताना काही वेगळे वेगळे पर्याय आहेत. म्हणजे गोड स्मूदीचं मी नाही म्हणत. गोड स्मूदी जर बनवायची असेल, तुम्ही जे बेरीज असतात त्या ॲड करून जे नट्स आणि सीड्स आहेत म्हणजे भिजवलेले बदाम, अक्रोड, काजू अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही ॲड करा. आणि ज्या सीड्स आहेत म्हणजे भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया किंवा फ्लॅक्स सीड्स आहेत, अशा गोष्टी ॲड करून तुम्ही ती स्मूदी बनवू शकता. सो ह्यामध्ये फायबर्स असतात, हेल्दी फॅट्स आहेत आणि जे बेरीज आहेत त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यासोबत जे नट्स आणि सीड्स आहेत त्यामध्ये प्रोटीनसुद्धा आहेत. तर ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता स्मूदी बनवून. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मिलेट्सचा डोसा. मिलेट्स म्हणजे तुम्ही ज्वारी, बाजरी किंवा नाचणी हे वापरून तुम्ही डोसे बनवू शकता. सो बघा, ह्यामध्ये तसे तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त आहेत आणि ह्यामध्ये प्रोटीन्स ॲड झाले पाहिजेत. म्हणून तुम्ही काय करा, जी प्रोटीन पावडर असते ती तुम्ही ॲड करू शकता. सो हे डोसे बनवताना जसं ह्याचं तुम्ही पीठ घेतलं ज्वारीचं, बाजरीचं किंवा नाचणीचं, त्यामध्ये तुम्ही एकतर डाळींचं पीठ ॲड करा. त्यासोबतच ज्या काही प्रोटीन पावडर्स आहेत, जर तुम्हाला वे प्रोटीन सूट होत असेल तर तुम्ही वे प्रोटीन ॲड करू शकता किंवा तुम्ही प्लांट प्रोटीन ॲड करू शकता. प्लांट प्रोटीन सुद्धा तुम्हाला बाहेरून मिळून जाईल तर ते तुम्ही ॲड करा. किंवा जे मोरिंगा आहे त्याची पावडर सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. सो मोरिंगामध्ये खूप जास्त प्रमाणात न्यूट्रिएंट्स किंवा पोषक तत्व असतात. यामध्ये प्रोटीन्स, जे काही बाकी न्यूट्रिएंट्स आहेत, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न, कॅल्शियम अशी बरीच पोषक तत्व त्या मोरिंगामध्ये असतात. म्हणून तुम्ही मोरिंगा ॲड करू शकता किंवा जसं मी सांगितलं तुम्ही प्लांट प्रोटीन आहे त्या ॲड करू शकता किंवा डाळी आहेत त्या ॲड करू शकता. तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारे तुम्ही हे जे मिलेट्सचा डोसा आहे तो बनवा. ह्यामध्ये सुद्धा तुम्ही भाज्या ॲड करू शकता जेणेकरून फायबरसुद्धा ॲड होतील. तर असा जो मिलेट्सचा डोसा जो खूपच पौष्टिक असतो, कारण ज्वारी, बाजरीमध्ये आयर्न, कॅल्शियम हे भरपूर असतं. सो तुमची आयर्न आणि कॅल्शियमची रिक्वायरमेंटसुद्धा कंप्लीट होते. तर हे काही जे ऑप्शन्स आहेत ते तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये ॲड केले पाहिजेत. ह्याने जसं मी सांगितलं बरेच फायदे आपल्या शरीराला होतात आणि तुम्ही आजारांना दूर ठेवू शकता. तुमच्या हॉर्मोन्सची लेवल आहे ती बॅलन्स राहील, तुमची ब्लड शुगर आहे ती बॅलन्स राहील, तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट कंप्लीट होईल, तुम्हाला पोषक तत्व व्यवस्थित मिळाल्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही. त्यानंतर जे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आहे ती वाढून जाते. तर बरेच फायदे आहेत हेल्दी ब्रेकफास्ट घेतल्यामुळे.